नमस्कार. आज आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करतोय. खरं तर म्हणता म्हणता 6 अध्याय म्हणजे 1/3 गीतेचा अभ्यास आपला झाला आहे. खरं झाला आहे असं म्हणत नाही, पण निदान आपली ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. कितीही अभ्यास केला तरी गीतेचा अभ्यास पुरा झाला आहे असं काही म्हणता येत नाही. तो पुन्हा पुन्हा करावा लागतोच. तर गीता हे एक शास्त्र आहे आणि ते आपलं जीवन उत्तम रीतीनं आपण जगावं ह्यासाठीचं शास्त्र आहे. त्यामुळे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये या गीतेत सांगितलेल्या, गीताशास्त्रामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टींचा उपयोग करायचा आहे. उपयोग होतो, आपण करतो की नाही हा भाग वेगळा, परंतु तो करायचा आहे ह्यासाठी हे शास्त्र आहे. मग आपण 6 अध्यायामध्ये अगदी आपण 2-3 मिनिटामध्ये घेऊया की 6व्या अध्यायापर्यंत आपण काय काय महत्त्वाच्या गोष्टी शास्त्र म्हणून आपण काय काय शिकलो. तर पहिली गोष्ट आपण जी आपल्याला खूप कठीण आहे, पटली असली तरी त्याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष कृती करणं खरंच अवघड आहे. ती गोष्ट आपल्याला गीता वारंवार सांगते की मी म्हणजे हे शरीर नाही. मी कोण आहे हा शोध घ्यायचा आहे. माझं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाचा शोध घ्यायचा आहे. मी काही काळ हा देह होऊन आलेली आहे असं आपण सुरुवातीपासून गीताशास्त्र आपल्याला सांगतं आहे आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मग या देहासंदर्भातल्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपण अडकतो, म्हणजे मायेमध्ये अडकतो, ते मायेमध्ये अडकणं आपलं कसं चूक आहे ते आपल्याला कळेल. पण आधी मुळातला आपला मी म्हणजे कोण, माझं स्वरूप काय, मी म्हणजे हा देह नाही, हे आपल्याला गीता वारंवार सांगते आहे. दुसरी गोष्ट आपल्याला आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते अगदी प्रयत्नपूर्वक चांगलंच करायचं आहे असं वारंवार आपल्यावर बिंबवलं गेलेलं आहे. आणि इतकं चांगलं प्रयत्नपूर्वक कर्म केल्यानंतर ते कर्म चांगलं होणारच, त्याचं फळ चांगलं मिळणारच. त्या फळाकडे बघून आपल्याला कर्तव्य चांगलं करायचं आहे असं काही म्हणायचं कारण नाही. तर प्रयत्नपूर्वक प्रत्येक कर्म आपलं चांगलंच होईल इकडे लक्ष द्यायला पाहिजे असं गीतेने आपल्याला सांगितलं. त्याच्यात आणखीन एक मुद्दा गीतेने सांगितला की आपलं काम नाही येते, भगवंतानी आपल्याला सोपवलेलं काम आहे. कर्तव्य कर्म याचा अर्थ भगवंतानी आपल्यावर टाकलेली ती जबाबदारी आहे. त्यामुळे तसं त्यांनी दिलेलं काम, त्यांनी सांगितलेलं काम, मग ते नीट झालंच पाहिजे असं आपण करावं. आपल्या प्रत्येक कर्माकडे या दृष्टीनं पाहावं असं आपल्याला गीता सांगते. तिसरं असं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट घडतं, कर्तव्य कर्म आपण नीट करतो आहे, प्रयत्नपूर्वक करतो आहे, तरी देखील काही चांगलं वाईट गोष्टी घडतात किंवा आपण चांगलं कर्म करूनसुद्धा आपल्याला त्याच्यात अडचणी येतात. त्या कशामुळे येतात तर त्या आपण चांगलं कर्म करूनसुद्धा जर अडचणी आल्या तर त्याचं उत्तर पण गीतेने आपल्याला सांगितलं की ते सुद्धा आपल्याच कर्माचं फळ आहे. आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्याचा अर्थ लावू शकत नाही, परंतु आपल्याच कर्माचं फळ म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही चढ उतार, सुखदुःख गोष्टी येतात, अडचणी येतात, त्याच्या आपण विचार असा केला पाहिजे की हे माझ्याच कर्माचं फळ आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा कर्माविषयीच आपण पाहिला की कर्म करण्या वाचून आपल्याला राहता येत नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याकडून कर्म होणारच आहेत. आणि त्यासाठी म्हणून हा जो 6व्या अध्यायातला योग सांगितला. आता खरं तर सुरुवात करताना पातंजली योग, अष्टांग योग असं सगळं पाहिलं. पण या योग शब्दामध्ये सगळ्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. अगदी स्वतःचं परीक्षण करायला सांगितलं आहे, आपल्यामधले दोष काढून टाकायला सांगितले आहेत, अंतःकरण शुद्ध ठेवायला सांगितलं आहे, सत्संगामध्ये राहायला, सद्ग्रंथांच्या अभ्यासात राहायला आपल्याला सांगितलं आहे. या सगळ्या गोष्टी ह्या ध्यानयोगाचा अभ्यास खरं म्हणजे होता 6व्या अध्यायामध्ये. पण आपल्या सद्गुरूंना शरण जावं, सत्संगात राहावं, या सगळ्या गोष्टी ह्या योग ह्या सदरामध्ये आल्यात. आणि आपल्या उपासनेला, साधनेला इतकं आपण स्वतःला त्या साधनेला गुंतवून टाकावं, ज्याला अनुसंधान असा शब्द आपण वारंवार वापरलेला आहे. आणि हे सांगता सांगता शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेली गोष्ट अगदी महत्त्वाची आहे की हे अनुसंधानात राहायचं म्हणजे काय, तर जो योगी हे सगळं करणार आहे त्याला श्रद्धेचा बेस हवाच, हे पण सांगितलं. अशापर्यंत आपण निरनिराळे विचार या 6व्या अध्यायापर्यंत आपण केले. आजचा जो 7वा अध्याय आपण सुरू करणार आहोत तर एवढी 6 अध्यायात साधकाची तयारी झाल्यावर प्रत्येक वेळेला काही अर्जुनाने प्रश्न विचारला आहे किंवा अर्जुन काही शंका विचारली आणि त्या शंकेला भगवंतांनी उत्तर दिलं आहे असं काही होत नाही आहे. तर 7व्या अध्यायाची सुरुवात श्री भगवान वाचनीच आहे. काही प्रश्न विचारलेला नाही आहे अर्जुनाने,
पण भगवंताचं अर्जुनावर एवढं प्रेम आहे की अर्जुनाच्या मनात शंका आल्यावर तो विचारेल, त्या शंकांचं मी निरसन करेल, हे तर आहेच. पण त्याच्या मनामध्ये काय शंका येऊ शकेल असा विचार करून सुद्धा भगवंतानी आपला विचार अर्जुनाला सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे विचारण्यापूर्वीच, अर्जुनाने काही विचारण्यापूर्वीच जे काही त्याच्या शंकेला, त्याच्या मनात काय शंका आली असेल असं गृहीत धरून भगवंत तो मुद्दा सांगतात. अत्यंत वत्सल असं भगवंताचं रूप आहे. खूप प्रेम आहे अर्जुनावर. आणि माऊली तर म्हणतात की लहान बाळाला जसं भूक लागली आहे हे कळणार कसं, ते रडतं ते की सांगू शकत नाही, पण आईला बरोबर कळतं. आईला बरोबर कळतं की कसं त्याला काय हवं आहे. तसं म्हणाले भगवंताचं आहे. अर्जुनाला काय हवं आहे ते भगवंताला बरोबर कळतं. त्यामुळे भगवंत हा एका अर्थाने आपण असं म्हणूया अर्जुनाचा माता, धाता, पिता असं सगळं आहे. आणि त्यामुळे आपल्याला या अध्यायाची सुरुवात काहीच अर्जुनाने विचारलं नाही आहे आणि भगवंत स्वतःहूनच त्याला आणि आपल्याला ऑफकोर्स काही सांगणार आहेत. 6व्या अध्यायामध्ये आपण असं पाहिलं की कर्मापेक्षा किंवा ज्ञानापेक्षा सुद्धा हा जो योग आहे तो श्रेष्ठ आहे असं 6व्या अध्यायात सांगितलं. यापूर्वी पण आपल्याला माहिती आहे की जो अध्याय चालू असेल तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि मग लगेच अर्जुन प्रश्न विचारतो की मला एक काहीतरी सांग, जर का कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग मला कर्म करायला कशाला सांगतोय, जसं 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने विचारलं होतं. आता परत ध्यानाचा, योगाचा अभ्यास करताना तो योग कसा श्रेष्ठ आहे असं भगवंतानी सांगितलं. आणि सांगता सांगता त्या योग साधनेच्या शेवटी तो म्हणाला श्रद्धावान योगी जो असतो ना तो सगळ्यात श्रेष्ठ असतो. अगदी सगळ्यात श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमो मतः. माझं मत असं आहे की जो श्रद्धावान योगी आहे, म्हणजे असू दे त्या अष्टांग योग, पातंजली योग, योग साधना वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या साधकाला करू देत, पण अंतःकरणात श्रद्धा असावी लागेल. असा जो श्रद्धावान योगी आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. असं 6व्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आपल्याला आठवेल. आता असं जर आहे तर मग आता 7व्या अध्यायाची सुरुवात करताना स्वाभाविकच त्या श्रद्धेचा, आता श्रद्धेचा म्हणजे भगवंताचं जे सतत अनुसंधान भगवंताचं असायला हवं. म्हणजे आपलं मन आणि बुद्धी ही भगवंताच्या चरणी समर्पित करायला हवी. श्रद्धा हवी म्हणजे काय, आपल्या मनामध्ये अन्य कुठला विचार येता कामा नये, काही कुठला संभ्रम, शंका, संशय काहीच येता कामा नये. सतत अनुसंधान असायला हवं आणि आपली बुद्धी, आपलं मन हे भगवंताच्या चरणी समर्पित असायला हवं. असा जो करणारा आहे म्हणून त्याला श्रद्धावान योगी म्हटलं आहे, त्याला भगवंत श्रेष्ठ म्हणतो. आता जर का अशी 6व्या अध्यायाच्या शेवटची ओळ आहे तर 7व्या अध्यायात सुरुवातीलाच ही भक्ती, ही भगवंताची अशी जी समर्पित होण्याची भक्ती आहे किंवा सतत अनुसंधानात राहावं असं जे सांगतायत, ही भक्ती करायची तर मग त्या भगवंताचं रूप काय आहे, त्या भगवंताचं स्वरूप काय आहे, त्याची भक्ती करणं म्हणजे नेमकं काय करायचं असा सगळा प्रश्न येऊ शकतो मनामध्ये. विचारलेलं नाही अर्जुनाने, परंतु भगवंताच्याच लक्षात आलेलं आहे की आपण जर त्याला श्रद्धावान योगी हा सर्वश्रेष्ठ आहे असं माझं मत आहे असं सांगतो आहे. तर असं श्रद्धावान योगी बनण्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती पण आपल्याला करून द्यायला पाहिजे की त्या भगवंताचं स्वरूप काय आहे, त्या भगवंताची भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं हे पण आपल्याला अर्जुनाला सांगायला पाहिजे. आणि म्हणून आता 7व्या अध्यायाची सुरुवात श्री भगवान वाच. भगवंत सांगतोय मय्यासक्त मनाः पार्थ योगम युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. सुरुवातीच्या पहिल्या श्लोकामध्ये तच्छृणु ते ऐक. ऐक म्हणजे अगदी मनापासून ऐक बरं का, नीटपणी ऐक, मी काय सांगतोय ते ऐक. बऱ्याचदा खरं तर असं आहे की अर्जुनाचं पूर्ण लक्ष आहेच. अर्जुन अगदी शब्द अक्षर भगवंताचं ऐकण्याच्या तयारीत आहे. इकडे तिकडे त्याचं लक्ष खरं जाणं शक्यच नाही आहे, पण तरीही महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे भगवंत त्याला मधून सांगतो मी काय सांगतो ते ऐक. अनेकदा आपल्याला दिसतं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी पण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी श्रोत्यांना विनंती केली की मी काय सांगतो ते ऐका, सावधानपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका. दासबोधात पण आपल्याला अनेक ठिकाणी असं मिळतं. तर त्याचा अर्थ असा असतो की ऐकायला येत नाही, लक्ष नाही आहे असा काही श्रोत्यांची भूमिका असेल असं बिलकुल नाही.
पण हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामागचा उद्देश काय, तर मी आता जे सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे असं भगवंताला म्हणायचं आहे. 3 गोष्टी त्यांनी भक्ताच्या बाबतीत सांगितल्या की मी जर तुला समर्पित भावना त्या भक्ताची असली पाहिजे ईश्वराच्या ठिकाणी, आणि असा जी भगवंताची भक्ती करणारा जो भक्त आहे त्याची 3 महत्त्वाच्या गोष्टी या श्लोकामध्ये सांगतात. पहिलं म्हणजे मयी आसक्त मना. भगवंताच्या ठिकाणी, आता मयी म्हणजे माझ्या ठिकाणी, कृष्ण बोलतोय, भगवान वाचा आहे, त्या भगवंत म्हणतोय माझ्या ठिकाणी आसक्त मना, त्याचं चित्त आसक्त असलं पाहिजे, दुसरं काही नाहीच, माझ्याखेरीज अन्य काही नाही असं त्याचं चित्त, भक्ताचं चित्त माझ्या ठिकाणीच आसक्त असलं पाहिजे. ही एक गोष्ट सांगितली. दुसरं म्हणाले मदाश्रया, माझ्या आश्रयाला तो असला पाहिजे, माझ्यावर प्रेम असलं पाहिजे, माझ्या आश्रयाला असला पाहिजे, मी सांगेन तर ऐकलं पाहिजे, असं सगळं त्यात आलं. आणि योगम युंजन म्हणजे योगामध्ये लागलेला, आधीचं जे आपल्याला योगाचा अभ्यास करून घेतलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेत की अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे, सद्ग्रंथ वाचले पाहिजे, सद्गुणाशरण केलं पाहिजे, उपासना साधना अगदी नीटपणानं स्वतःला गुंतवून ठेवून केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी 6व्या अध्यायात सांगून तो योगी आणि तो श्रद्धावान योगी, मग त्याच्यासाठी श्रद्धावानासाठी या 3 गोष्टी की तो योगी आहेसच, त्या योगाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास केला आहेसच. आता काय करायला हवा, तर माझ्या ठिकाणी आसक्त असलं पाहिजे आणि माझ्याच मतपरायण झालं पाहिजे, माझ्या ठिकाणीच माझ्याच आश्रयाला आलं पाहिजे. असं जर झालं तर यथा म्हणजे ज्या प्रकाराने समग्र माम, सगळं पूर्णपणानं समग्र, काही शिल्लक ठेवणार नाही, सगळंच्या सगळं समग्र असं, आणि पुन्हा कसं तर निसंदेहपणे, संशय राहणार नाही, असंशयम ज्ञास्यसी, मला जाणशील. तुला जो भगवंत जाणायचा आहे तो भगवंत, या 2 गोष्टी तू केल्यास, योगाचा अभ्यास केलासच आहेस, आता माझ्याशी आसक्त राहा, माझ्या आश्रयाला ये, म्हणजे तुला जो काही भगवंत जाणायचा आहे तो तू समग्रपणे जाणशील, आणि ते जे जाणणं आहे ते तू ऐक, असं भगवंत अर्जुनाला सांगतोय. श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला तर तसं म्हटलं तर सोपं आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी, आसक्त व्हायचं आहे, आश्रयाला यायचं आहे, हे 2 शब्द आपण समजून घेतले की आपल्याला बाकी कळेल. आणि ज्ञास्यसी म्हटलं, जाणशील, हे सहजच तुला कळेल. काय कळेल, त्या समग्र माझं सगळं समग्र ज्ञान तुला होईल, भगवंताचं समग्र ज्ञान तुला होईल. अगदी करतळी आवळे तैसा हरी असं माऊलींनी वर्णन केलं ना, की तळहातावरचा आवळा जसा सगळ्या बाजूनी स्पष्ट दिसतो तसं माझं तुला सगळंच्या सगळं समग्र दर्शन होईल. तुझ्या मनामध्ये भगवंताविषयी काहीही संभ्रम, काहीही संशय राहणार नाही. ही गोष्ट तू शृणू, ऐक. आता आपण विचार करूया की हे असं जे काही भगवंत अर्जुनाला सांगतोय ते आसक्त होणं, आश्रयाला राहणं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. मग या आसक्त मना हा म्हटलंय, ज्या भक्ताचं किंवा ज्या साधकाचं मन भगवंताच्या ठिकाणी आसक्त झालेलं आहे, पूर्णपणे भगवतमय झालेलं आहे, अन्य दुसरा विचार त्याला नाही आहे, अगदी मन जडणं म्हणतो ना तसं भगवंताशी मन जडलं आहे त्याचं. आता याचा अर्थ माझ्यापासून तो बाजूलाच होते. आता देहानी बाजूला होणं वगैरे नाही आहे, इथे जिथे भगवंत आहे तिथेच की आपण राहू शकणार तसं नाही, तर मनाने तो बाजूला होऊच शकत नाही. अशा पद्धतीने त्याच्याशी जोडला गेलेला आहे. असं माझ्या ठिकाणी एकरूप झालं आहे, माझ्या ठिकाणी त्याचं मन जडलं आहे, बाजूला व्हायला तयारच नाही आहे, माझ्या आश्रयाला आलेलं आहे. आणि अशा माझ्या आश्रयाला आलेल्या अर्जुनाचं भगवंतावर प्रेम आहे आणि भगवंताचंही अर्जुनावर प्रेम आहे. जाणायचं कसं, 2 विशेषणं तर सांगितली, माझीच आसक्ती असली पाहिजे, माझ्याच आश्रयाला असलं पाहिजे. तर मग त्या भगवंताला जाणायचं कसं, हा खरा या अध्यायाचा आपला विषय. आणि लगेच भगवंतांनी सांगून टाकलं, हुशार माणसं असतात ना त्यांना थोडा संभ्रम असतो की तू सांगतो आहे काय, तर लगेच सांगून टाकलं, संशय राहणारच नाही काही शिल्लक. आता तुझ्या मनामध्ये हे जे काही तू ऐकणार ह्या 2 गोष्टी जमल्या तर मग तुझ्या मनामध्ये भगवंताविषयी काहीही संभ्रम राहणार नाही, अगदी पूर्णपणानं भगवंताचं ज्ञान तुला होईल. आता त्याच्यासाठी जी मनाची बुद्धीची क्षमता आहे ती 6व्या अध्यायापर्यंत झालेलीच आहे आपल्याला. त्यामुळे असा जो साधक आहे किंवा आपण अर्जुनाबद्दल म्हणूया, असा जो अर्जुन आहे तो आता भगवंत म्हणजे भगवंत त्याला समग्र रूप आपलं कसं आहे ते सांगणार आहे. मी मगाशीच म्हटलं की अत्यंत प्रेम आहे पार्थावरती, अर्जुनावरती भगवंताचं अतिशय प्रेम आहे. म्हटलं तर आता माझे भावंड पण आहेत,
बरोबरचं आहे. सुरुवातीला तर सखा मित्र म्हणून अर्जुनाने अतिशय बरोबरीनं त्याच्याशी मैत्रीपूर्ण संवाद केलेला आहे. आता हळूहळू त्याच्या लक्षात आलेलं आहे की आपण ज्याच्याशी इतकं सहज मित्रत्वानं बोललो, अगदी दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा कर वगैरे सांगितलं आज्ञा देऊन, सारथी तो आपला असला तरी देखील तो काहीतरी विशेष आहे, तो भगवंत आहे, सद्गुरू आहे. अशा भूमिका त्याच्या नंतर लक्षात आल्या की नेमकी भगवंताची भूमिका काय आहे. आणि म्हणून आता प्रत्येक वेळेला आपण पाहतो की भगवंताच्या मुखी अर्जुनाचं कोणतं नाव येत आहे. इथे पण आपल्याला दिसेल की त्यांनी पार्थ असं म्हटलं. अर्जुनाची आई कुंती आहे. ही कुंती आत्या आहे. आत्यावरती पण या भाच्याचं अतिशय प्रेम आहे कृष्णाचं. ही पृथ्वीराजाची कन्या आहे आणि पृथ्वीराजाची कन्या असल्यामुळे तिचं खरं नाव पृथा आहे. परंतु ह्या पृथ्वीराजाची आणि कुंती भोजाची अतिशय मैत्री आहे आणि दोन राजांची मैत्री आणि कुंती भोजाला संतान नाही आणि म्हणून त्याचं दुःख दूर व्हावं म्हणून ह्या पृथ्वीराजाने आपली ही अत्यंत लावण्यवती अशी पृथा ही ह्या कुंती भोजाला मुलगी म्हणून दिली आणि मग कुंती भोजाची मुलगी म्हणून तिचं नाव कुंती असं आलं. त्यामुळे त्या अर्जुनाच्या आईची दोन नावं आहेत. पृथेचा पुत्र म्हणून पार्थ आणि कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय. या दोन्ही नावांचा उल्लेख मधून भगवंत करतो. त्याच्यातून आपल्याला अर्जुनावर असणारं त्याचं प्रेम, त्याचं नातेसंबंध, त्या नातेसंबंधात आत्यावर असणारं त्याचं प्रेम हे सगळं आपल्या लक्षात येतं, संबोधनावरूनच लक्षात येतं. थोडं असं आहे की आता या आपल्या लहानग्या भावाला ज्याच्यावर आपलं अत्यंत प्रेम आहे त्याला आपलं समग्र असं हातचं काही न राखून ठेवता असं सगळं समग्र सविस्तर वर्णन करून सांगायचं की मी नेमका कोण आहे. हे सगळं समग्र त्याला सांगायचं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून नीट ऐक, शृणू असं म्हटलं आहे. आता ही जी 3 विशेषणं आपण पाहिली, मय्यासक्त मनाः, मदाश्रयः आणि योगम युञ्जन, या तिन्हीचा शब्दांचे अर्थ आपल्याला कळले की तुझं मन जे आहे ते पूर्णपणे माझ्याशी आसक्त होऊ दे किंवा योगामध्ये जे काही तुझं स्थैर्य तुला मिळालं आहे, योगातल्या सगळ्या गोष्टी तू मिळवलेस आणि त्यामुळे तिथे तू स्थिर झालास आणि माझ्या आश्रयाला पूर्णपणाने ये. आता आसक्त राहण्याचा अर्थ काय की याच्याशिवाय अन्य दुसरा कोणताही व्यवसाय, उद्योग, काम काही नाही, फक्त भगवंत एवढं एकच काम. त्यामुळे आसक्त राहणं म्हणजे काय तर त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. पुन्हा प्रश्न आहे की आता त्याला युद्ध करायला सांगितलं आहे किंवा युद्ध करायला सांगायचं आहे, अर्जुन युद्ध करावं असं भगवंतालाही वाटतं आहे आणि एकीकडे म्हणत आहे की आसक्त हो माझ्याशी, म्हणजे माझ्याशिवाय दुसरं काही नाही. याचा अर्थ काय तर भगवंताला काय हवं आहे तेच करणं. आपण सुरुवात करताना मी 6 अध्यायामध्ये आपण काय शिकलो तेव्हा असं म्हटलं की आपली जी कर्तव्य कर्म आहेत ती आपण करत असताना ती भगवंतानी आपल्याला करायला दिली आहेत या भावनेनं आपण करायचे. तसं आसक्त हो याचा अर्थ भगवंताला काय हवं आहे ते तू कर. यालाच आपण नेहमी शब्द जो वापरतो अनुसंधान, तो अगदी चपखल आहे की त्या भगवंता. आणि असं जेव्हा आसक्त होणं असतं किंवा त्या 24 तास 365 दिवस त्या भगवंताच्या स्मरणात एखादा साधक असतो तेव्हा काय होतं त्या भगवंताचे जे सगळे गुण आहेत ना ते ह्या साधकाला मिळतात. आपण भगवान शब्दाची व्याख्या किंवा भगवान शब्दामध्ये असणारे 6 गुण आहेत भग, त्या 6 गुणांचा पूर्वी पण 2-4 वेळा उल्लेख झालेला आहे. आज पुन्हा सांगते. श्री, यश, कीर्ती, ज्ञान, वैराग्य आणि औदार्य या 6 गुणांनी युक्त असा भग म्हणजे भगवान आहे. आणि जेव्हा असं त्या भगवंताशी पूर्णपणानं आश्रयाला किंवा आसक्त झालेलं साधक असतो तर हे सगळे जे भगवंताचे गुण आहेत ते साधकाला आपोआप येतात. म्हणजे एक नुसतं आसक्त होणं नाही तर 24 तास भगवंताच्या स्मरणात अनुसंधानात राहिलं तर हे सगळे गुण आपोआपच साधकाला मिळतील. आणि तेच हवं आहे. ते जर मिळालं, श्री, यश, कीर्ती, ज्ञान, वैराग्य आणि औदार्य या 6 गुणांनी युक्त असा अर्जुन असेल तर तो आपलं कर्तव्य कर्म चुकणारच नाही आहे. त्यामुळे अनुसंधान ठेव, भगवंताशी अनुसंधान ठेव, भगवंताशी आसक्त हो. म्हणजे काय कर तर ह्या सगळ्या भगवंतासारखं सगळे गुण हे तुझ्यामध्ये येऊ देत. आता ह्या भगवंताचं अनुसंधान ठेवायचं, त्याच्यावर आसक्त व्हायचं, त्याच्यावर प्रेम करायचं, असं सगळं आपण पाहतोय. त्याची सगळी माहिती आपल्याला हवी ना. ज्याच्यावर प्रेम करतो आहोत तो दिसत नाही आहे असं नाही चालणार. आता अर्जुनाच्या बाबतीत नाही की समोर श्रीकृष्ण आहे,
पण आता आपल्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला भगवंत दिसला नाही तर कसं करणार आपण? आपण मूर्तीतला, फोटोतला भगवंत पाहून आपण त्याच्यावरती हक्क गाजवतो आहे. पण इथे आपल्याला दिसेल तर तो म्हणतो आहे की तुमचा आमचा विचार केला तर आपण म्हणू की आपल्याला इतरांकडून मिळणाऱ्या ऐकीव माहितीवर आपण भगवंत काय आहे ते समजू शकतो. अर्जुनाच्या बाबतीत तसं बरंच आहे. त्यामुळे भगवंत त्याला सांगतो आहे की मी काय सांगतो आहे ते ऐक. पण तुमच्या आमच्या बाबतीमध्ये आपण ऐकीव जी गोष्ट आहे कुणीतरी आपल्याला सांगितलेली आहे, मग शास्त्राने सांगितली असेल, गुरुवचनांकडून आपल्याला कळली असेल, संतांकडून ग्रंथांकडून आपल्याला कळली असेल, तर त्या सगळ्यावरती आपल्याला श्रद्धा ठेवायची. ही जी सगळी मंडळी आपल्याला भगवंताविषयी काही सांगता आहे ते जे सांगतायत त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. कारण तो भगवान सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे. आणि एकदा का असा आपला बुद्धीचा निश्चय झाला की मग आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. करतळी आवळे तैसा हरी असं जे म्हटलं आहे, त्या भगवंताला ओळखायचं आहे आपल्याला. तर तो ओळखायचा कसा? तर त्याच्यासाठी आपली श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. कशावर पाहिजे? तर ज्या कोणी आपल्याला ह्या भगवंताविषयी काही सांगितलेलं आहे त्यांच्या सांगण्यावर आपला विश्वास पाहिजे. आपल्याला भगवंताचं जे रूप आवडेल तो आपला भगवंत. त्या बाबतीत आपल्याकडे आपण म्हणतो कुणी कृष्णाला मानेल, कोणी रामाला मानेल, कोणी गणेशाला मानेल, कोणी दत्ताला मानेल, कोणी देवीला मानेल, कोणी मारुतीला मानेल. जे आपल्याला दैवत आवडेल ते दैवत म्हणजे आपला भगवान. त्याच्याशी आपण अनुसंधानात राहायचं, त्याच्याशी आपण स्वाभाविकच आस्तिक्य भाव ठेवायचा, एकदम त्याच्याशी आसक्त राहायचं. त्यामुळे कुठल्याही आपण ज्या देवाचं दैवत म्हणून आपण ज्याला मानतो आहोत त्याच्यासाठी हे करायचं, त्याच्या अनुसंधानात राहायचं. हा त्याचा अर्थ. अर्जुनाच्या समोर प्रत्यक्ष भगवंत आहे, प्रत्यक्ष दोघांचा संवाद चाललेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मया आसक्त मनः, की माझ्यावर आसक्त हो. आम्ही याचा अर्थ लावताना काय करायचं? तर आपण ह्या सगळा विश्वास ठेवायचा आणि त्याप्रमाणे आपण त्याच्या अनुसंधानात राहायचं. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये असणारा जो कुठला देव आहे आपला दैवत म्हणून त्याच्याशी आपण अशा भावनेनं आसक्त मनः अनुसंधानात राहायचं. मन भगवंताशी लावायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न आला की ठीक आहे, अनुसंधानात राहायचं म्हणजे मनामध्ये अन्य दुसरा काही विचार नाही. देहानं काम करता करता सुद्धा त्याचं अनुसंधान ठेवायचं. आपण नेहमी नेहमी संतांची उदाहरणं देतो. जणी दळण दळते तरी देखील भगवंताचं नाम घेते. तो मळा पिकवतोय तरी तो भगवंताचं नाम घेतोय, कांदा मुळा भाजी म्हणतोय. तर असं सगळे संत आपापल्या परीनं सांगतायत की अनुसंधान म्हणजे काय. तर आपण आपल्या हाताने काम करत असलो तरी मनाने मात्र आपण भगवंताशी जुळलेले आहोत असं ठेवायचं. पण होतं असं की मन आपलं कसं आहे, तर मन आपलं संकल्प विकल्पयुक्त आहे. त्यामुळे 24 तास सतत त्याच्या अनुसंधानात राहताना करू की नको आणि पुन्हा पुन्हा आपलं मन दुसरीकडे जातं, व्यवहाराकडे जातं, भौतिकतेकडे जातं, दृश्य जगाकडे जातं. त्यामुळे सततचं अनुसंधान राहण्याचं हे मनाचं जे काम आहे खरं ते होत नाही. आणि त्या का होत नाही तर मनाची ही जी काही थोडीशी दोष आहे तो थोडासा की ते संकल्प विकल्प करणार आहे. त्यामुळे त्याच्या मनात येतं की हे बरोबर आहे की नाही, इकडे लक्ष द्यावं की नाही, आपलं कामाकडे दुर्लक्ष तर नाही ना होणार. जसं मागे आपण म्हटलं होतं की गोंधळकर महाराजांना एका बँकेत काम करणाऱ्या माणसाने विचारलं होतं की अहो आमचा कॅशशी संबंध असतो, तुम्ही सांगता की सतत नामात राहायचं, तर तिथे काही चूक झाली बारीकशी एखाद्या नोटीसची जरी मोजण्यामध्ये तर आम्हाला त्याचा भुर्दंड नाही का बसणार. त्या महाराजांनी सांगितलं होतं, खूप छान सांगितलं होतं की नाही, कामाला सुरुवात करण्यापूर्वी एकदा भगवंताचं मनापासून स्मरण करा. मग तुमची काय 8 तास ड्युटी असू दे, 8 तास ड्युटी झाल्यानंतर टॅलीविली झालं सगळं आता काम व्यवस्थित की पुन्हा एकदा भगवंताचं स्मरण करा. म्हणजे त्या मधल्या वेळामध्ये तुम्ही हाताने जरी वेगळं काम करत असलात, तुमचं मन जरी त्या नोटा मोजणं किंवा बँकेच्या कामामध्ये असलं तरीसुद्धा तुम्ही भगवंताच्या अनुसंधानात आहात. जसं आपण मुलांना सांगतो की अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी देवाचं स्मरण कर, एखादा तरी श्लोक म्हण, अभ्यासाला सुरुवात कर. अभ्यास संपला, पुस्तकं जागेवर ठेवण्यापूर्वी पुन्हा एकदा देवाचा श्लोक म्हण की मधल्या काळामध्ये बघ तू केलेलं सगळं तुला आठवेल. हा करून बघायची गोष्ट आहे. सामाजिक काम करणाऱ्या अनेक मंडळींना नेहमी सांगितलं जातं की एखादी बैठक सुरू झाली आहे की त्या सुरुवातीला भले तुमचं काम काही समाजाचं करत असाल, तिथे काही मोठा धार्मिक आध्यात्मिक
कामासाठी तुम्ही एकत्र आलेले नसाल तरीसुद्धा सुरुवातीला काहीतरी एक प्रार्थना करावी, मग आपल्या बैठकीतले विषय मांडावेत. स्वाभाविकच त्याचा असा काही परिणाम होतो की आपल्या जर की एकमेकांमध्ये समजा मुद्दे काही वेगळे आले असतील किंवा मतभेद असतील तर ते सुद्धा माइल्ड होतात आणि मग आपली बैठक संपली की परत एकदा प्रसादान म्हणावं, काहीतरी प्रार्थना म्हणावी आणि मग विषय संपावा. त्याच्या मागचं कारण हेच आहे की अनुसंधान ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर मनाला भगवंतापाशी लावूनच ठेवायचं, मनाला अन्य कुठे जाऊच द्यायचं नाही. ते मन संकल्प विकल्प करणारं असतं, मनात दुसरे विचार येत असतात. बरं एकदा ते मन असं आहे ना, नुसते संकल्प विचार विकल्प नाहीत तर त्याच्यात पुन्हा निरनिराळ्या गोष्टी असतात. प्रत्येकाची आवड नावड वेगळी असते ते पण असतं किंवा निरनिराळे विचार आपण करतो की स्वस्त महागाचा विचार करतो, खरं खोट्याचा विचार करतो, हे सगळं वरवरचं आहे का खरंच मनापासून आहे, अशा म्हणजे बोलणं एखाद्याचं ऐकताना हे वरवरचं आहे की काय असं आपल्याला शंका येते. अशा मनाच्या निरनिराळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील की आपल्याला खात्री देता येत नाही की हे जे अनुसंधानात असणारं ज्याचं मन आहे ते सगळं तो चांगलंच बोलेल असं आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल खात्री देता येते की आपली स्वतःची पण आपल्याला खात्री देता येत नाही. म्हणून आपल्याला सांगतात की आपल्या ह्या मनाचे जे सगळे दोष आहेत ते सगळे दोष गृहीत धरून सुद्धा आपलं मन भगवंताशी आसक्त ठेवायचं. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कामक्रोधादी सगळे षड्विकार आहेत. चटकन आपल्या मनामध्ये झालं की आपल्याला राग येतो, वाईट वाटतं, दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला ते पाहवत नाही वगैरे वगैरे. तर या सगळ्या ज्या षड्रिपूंची गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे विचार मनात येतात आणि त्याच्या सकट ते मन भगवंताला लावायचं आहे. आणि मन जर असं संकल्प विकल्प किंवा अशा षड्रिपू असणारं असेल तर अशा मनाला कसं काय भगवंताशी लावायचं किंवा असं जे मन आहे त्याच्यात भगवंताला जागा कुठली द्यायची असा प्रश्न स्वाभाविकच सामान्य आम्हाला पडेल. आता हे असं असलं तरीसुद्धा मन भगवंताकडे लावायचं का तर हो, त्याला जागा करून द्यायची. हळूहळू या सगळ्या ज्या मनाच्या गोष्टी आहेत ना त्या होतील कमी, संकल्प विकल्प कमी होतील, राग लोभ मदमत्सर हे सगळं कमी होईल आणि भगवंताला या मनामध्ये जागा मिळेल. पण आत्ता जसं जे मन आपलं आहे ते भगवंताच्या ठिकाणी लावावं. सगळ्या गोष्टी मनातून एकदम काढून टाकून भगवंताला जागा देणं ही कठीण गोष्ट आहे बरोबर, पण धीरे धीरे परिणाम होईल. म्हणून आहेत नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी हीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले कामक्रोध अभिमान सारे भगवंताला अर्पण करावेत. ते जसं मन आहे तसं सगळं भगवंताला अर्पण करून टाकावं. आता म्हणजे काय करायचं, सगळ्या आपल्या संकल्प विकल्प आणि कामक्रोधादी सगळ्या गोष्टी भगवंताला अर्पण करायच्या, त्या भगवंताला त्या मनामध्ये जागा द्यायची. तर ह्याच्यातली एक छान युक्ती आपल्याला ही संत मंडळी सांगतात. तर ठीक आहे, आपल्याला कामना आहे ना, काहीतरी इच्छा आहे ना, अमुक एक मिळा, भगवंताबद्दलची इच्छा असावी. अगदी राग आला तरी आपली साधना नीटपणी झाली नाही असं आपल्याला राग यावा. आज गीतेचा अध्याय म्हणताना 4 वेळा चुकला असं कसं झालं, आपल्याला वाईट वाटावं, आपल्याला राग यायला हवा असं आपण करावं. वेळच्या वेळी आपण काम करू शकलो नाही, आपणच आपल्याला रागवावं. असं जर आपण केलं तर आपल्याला हळूहळू काय होईल, त्या मनाला ते सगळे जे की आपले विकार आहेत ना ते सगळे भगवंताशी जोडले जातील. आणि म्हणून सुरुवातीला असं होईल की त्या भगवंताला मनामध्ये जागा देताना हळूहळू या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकणारं मन या भगवंताशीच एकरूप होऊन जाईल. आजच्यापेक्षा थोडासा उद्या बदल होईल, उद्यापेक्षा थोडासा परवा बदल होईल, अशी खात्री जणू काही भगवंताला ह्याच्यातून सांगायचे. अधिक वेळ आपला ईश्वराच्या अनुसंधानात जाईल असा विचार करावा. दुसरा आणखीन एक विचार सांगतात की जसं काय होतं, आपण जेव्हा एखाद्या अभ्यासाला लागतो, साधनेला लागतो, सत्संगाला जातो, तेव्हा एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे संतच आपल्याला सांगतात त्यामुळे आपण खात्रीपूर्वक म्हणतोय की जसं आपल्याला भगवंताची आठवण आहे ना तसं भगवंताला पण आपली खात्रीनं आठवण आहे हे अगदी मान्य करावं. म्हणजे मग आपल्याला या अनुसंधानात ठेवण्याची भगवंताची पण इच्छा आहे. आपण भगवंताच्या अनुसंधानात राहावं ही गोष्ट खरीच आहे. असं आहे की आपल्याला ह्या चांगल्या गोष्टींसाठी सवय लावावी लागते. आम्ही विसरलेच असं आपलं होऊ शकतं, पण 15 दिवस आधी, महिनाभर आधी आपण तिकीट काढून ठेवलेलं असलं एखाद्या नाटकाचं तर ते नाही आपण विसरत. कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेला आहे, ती तिकीटं कुठे ठेवली आहे ते सगळं आपल्याला आठवतं. आणि मग पुस्तक कुठे ठेवलं आहे ते आपल्याला का आठवू नये.
किंवा आज कोणता नेमका श्लोक आपल्याला घ्यायचा आहे ते आपल्याला का आठवू नाही आहे, किंवा आज आपल्याला सत्संग किती वाजता आहे आणि तिथे कोणता विषय आहे, कितवा श्लोक चालला आहे आपल्याला का आठवू नाही आहे. असंच आपण आपल्या मनाला विचारलं तर आपल्यालाच राग आला. राग यायला हवा आहे ना, तो राग आपल्यामध्ये आहेच ना. तर भगवंत म्हणतो काहीच हरकत नाही रागवायला, माझ्याशीच सगळे ठेवा, राग लोभ जे की आहेत ते माझ्याशी करा. अशा पद्धतीने विचार असा करायचा की प्रत्येक काम जे आहे ते प्रत्येक काम अगदी राग लोभसुद्धा ते भगवंताच्या अनुसंधानात करावं. हळूहळू जमायला लागतं आणि मग काय होतं, मनाची शक्ती वाढते. मनाची जी शक्ती आहे, आता हे आपण पाहिले ते सगळे मनाचे प्रश्न पाहिले की मनामध्ये असल्या ह्या गोष्टींमुळे आपलं मन त्या भगवंताच्या ठिकाणी आसक्त राहत नाही अशी आपली तक्रार होते. पण हळूहळू ही जर सवय केली तर आपलं मनाची शक्ती वाढते, मन अनुसंधानात राहतं. एक गंमतशीर प्रसंग सांगते की एक थेरेसा नावाची ख्रिश्चन भीक मागायची बिचारी रस्त्यावरती. ख्रिश्चन बाई होती आणि ती भक्त होती चांगली, परमात्म्याशी अगदी अनन्य तिची भक्ती होती. आणि तिला ना असं वाटायचं की आपण एखादं मोठं चर्च बांधावं. आणि मोठं चर्च म्हणजे किती मोठं, तर खूप मोठं आणि सोन्याचं चर्च बांधावं. त्याच्यामधले दिवे बिवे सुद्धा सगळे सोन्याचे, खूप खूप अगदी जिथे जिथे चांगल्या चांगल्या गोष्टी त्या सगळ्या आपण. आता ही भीक मागते आणि स्वप्न काय रंगवते तर आपण मोठं चर्च बांधावं. आणि मग ती काय करते की आल्या गेल्या लोकांना सांगते की मला ना खूप मोठं चर्च बांधायचं आहे, सोन्याचं चर्च बांधायचं आहे. आणि डबा आपला पत्र्याचा डबा पुढे करते. आता लोक समजणारच, काय समजायचं ते की वेडी आहे. मग अगदीच हिच्या तोंडी कुठे लागायचं आणि कुठे काय हिला सांगायचं, काय चर्च बांधणारी भीक मागून. आणि वेडी आहे झालं म्हणून एखादं नाणं तिच्या डब्यात टाकायचं आणि पुढे जायचं. पण दिवसभरामध्ये एक 10-12 नाणी गोळा झाली आणि त्या दिवशी संध्याकाळी ती 10-12 नाणी डब्यामध्ये गोळा झालेली पाहिली तिने आणि नाचायला लागली, अगदी नाचायला लागले. मी सुरुवातीलाच म्हटलं की ही थेरेसा ही अनन्य भक्त आहे. लोक तिला वेडी म्हणू देत पण ती परमात्म्याशी अनुसंधान आहे तिचं. त्यामुळे तिला ते जे चर्च बांधायचं आहे, तिच्याजवळ नाही दमडी, ती खायला प्यायला असली तिला ती कोणीतरी दिलं तर त्याच्यावरती उजळण करते. पण असं असलं तरी ती अनन्य भक्त आहे. आणि मग ती 10-12 नाणी गोळा झाल्यावर तो डबा तिने वाजवला आणि नाचायला लागली. आणि नाचायला लागल्यावर म्हणाली की आता नक्की होणार, आता नक्की हे सोन्याचं चर्च होणार. तेव्हा एक शाळा माणूस तिचं ते बघताना म्हणाला की अगं डबाभर जरी नाणी गोळा झाली ना तरीसुद्धा सोन्याचं चर्च नाही होणार, एक वीटसुद्धा त्याच्यामध्ये येणार नाही. तर तू काय असं करतेस. तेव्हा ती म्हणाली की माझी 10 नाणी, पण तो बसला ना वर, बाकी सगळं तो करणार आहे. मी जे म्हटलं की ती अनन्य भक्त होती तर ती असं म्हणाली की मी काही एकटी नाही आहे, माझ्याबरोबर तो आहे. आणि माझ्याबरोबर जो तो आहे तो बघेल ना आणखीन काय करायचं ते त्या चर्चला लागणारं सगळं गोळा करायला. तुम्हाला तो दिसत नाही आहे, मला दिसतोय. त्या माझ्या डब्यातली ही जी नाणी आहेत ना उरलेलं सगळं तो देणार आहे. आता तो जो दुसरा आहे न दिसणारा पण तिला दिसणारा असा जो परमात्मा आहे, आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे काही चालेना असं आपण म्हणतो. त्या भगवंताच्या मनात जर आहे ना तर ते होणारच. आणि थेरेसानं वर्णन केलेलं कॅथॅड्रल चर्च उभं राहिलं. त्या चर्चच्या पायातील दगडावर लिहिलं आहे की या गावातील लोकांना एका दरिद्री संत वृत्तीच्या, म्हणजे आता ती जी भिक्षेकरीच आहे, भिकारीच आहे, त्या स्त्रीनं चांगलाच धडा शिकवला आणि लोकांना हरवलं. आता याचं उत्तर काय, तर हे श्रद्धावान असल्यामुळेच हे झालं. आपले 10च पैसे, उरलेलं सगळं जे की ते भगवंताचं आहे. कसं गोळा करायचं, कसे एकत्र करायचे तो त्याचं बघेल, ही इतकी पक्की खात्री होती की सगळी सामान्य आम्ही मंडळी तिला वेडी ठरवत होतो की काय वेडेपणा आहे, सोन्याचं चर्च काय बांधून होणार आहे का असं म्हणत होतो. पण प्रत्यक्षात तिची मात्र अनन्य भक्ती असल्यामुळे तिला खात्री होती की होणार, माझ्या मनात असणारं चर्च हे बांधलं जाणार अशी ती आपल्याला खात्री देत होती. थोडक्यात काय, तर आपल्या एक अनन्य असा भक्त किंवा अनुसंधान ज्याला म्हणतोय किंवा भगवंताखेरीज अन्य दुसरा विषय नाही असं केलं की मनाची शक्ती वाढते. अशा मुद्द्यावर आपण आलो होतो. तर आपण जर ठरवलं तर तसं तसं घडतं असं थेरेसाच्या उदाहरणावरून तरी आपल्याला म्हणता येईल. आज आपण आता ज्या काही ग्रंथांचा अभ्यास करतो आहे तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपणच आपल्याला
जर का मनासारखं झालं नाही तर आपण आपल्याला म्हणतो आज काही माझं नाही बाबा नीट झालं, आणि मग आपण त्या भगवंताशी जे काही म्हणजे प्रेमाचंच म्हणूया, पण प्रेमाचं जे भांडण असं केलं ना तर ती आपली मनाची शक्ती तो वाढवतो, आणि मग आपल्याला स्वाभाविकच आपली जी काही कमतरता, आपली जी काही उणीव आहे ती तो दूर करतो. म्हणजे हा अनुभव आपल्याला येण्यासारखा आहे. एखादी गोष्ट आपण शोधत असतो, समजा एखादा आपल्याला मुद्दा पटवून देण्यासाठी आपल्याला आठवत असतं की या ठिकाणी मी वाचला आहे, आणि क्षणभर असं पहा की त्याच्या अनुसंधानात राहा की तो मनाची शक्ती वाढवतो, आणि नेमकं ते उदाहरण कुठल्या पुस्तकात कुठल्या पानावर आहे हे आपल्याला कळतं. हा अगदी अनुभवाच्या वरून आपण हे सांगू शकतो की ही जी आहे ना ही मनाची शक्ती वाढवणं आहे. हा असा अनुभव आपल्याला येतो, आणि भगवंत हेच सांगतात. आता भगवंताच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये कोणत्या कारणाने ज्या अनुसंधानात राहणारे जे भक्त आहेत त्या भक्ताला कृष्णाच्या अनुसंधानात राहण्याचा फायदा झाला आहे. मधुरा भक्तीनी प्रेम करणाऱ्या ज्या सगळ्या गोपी आहेत त्या सगळ्या गोपींचं कृष्णाने कल्याण केलं. कारण त्यांचं कुठेही असू दे कृष्ण, तरी त्यांचं अनुसंधान त्या कृष्णाच्या ठिकाणी होतं. दरवेळेस की तो मथुरेतच असला पाहिजे असं काही नाही, आपल्याबरोबरच असला पाहिजे असं काही नाही, पण अनुसंधान त्यांचं होतं. परिणाम असा झाला की गोपींचं कल्याण भगवंतानी केलं. आता हे तर काय मधुरा भक्तीचं उदाहरण. कंसाचं काय होतं, कंसाला भीती वाटत होती भगवंताची, श्रीकृष्णाची भीती होती त्याला, पण भीती असली तरीसुद्धा कृष्णाची भीती आहे ना, मग कृष्णाची भीती असल्यामुळे त्याचंही कंसाचंही भगवंतानी कल्याण केलं, शिशुपालाचंही भगवंतानी कल्याण केलं. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की पांडवांचं ठीकच आहे, पांडव मैत्री आहे, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्या पांडवांसाठी कृष्णाने सगळ्या गोष्टी केल्याच आहेत. किंवा नारदाच्या भक्तीमुळे भगवंतानी नारदाचं कल्याण केलं. कोणत्याही प्रकारच्या यांनी अनुसंधानात राहा, भगवंत कल्याण केल्याखेरीज राहणार नाही. अगदी थेरेसा दरिद्री आहे तरी तिचंही कल्याण भगवंतानी केलं असं त्याचं लक्षात येईल. म्हणजे भाव असला की झालं. कोणत्या प्रकारचा भाव आहे, भगवंताला सगळी रूपं घेता येतात, तर भगवंताला कुठलाही भाव असला तरी त्याला तो भाव भगवंताकडे वळवला की काम झालं. किंवा दुसरं आपण नेहमी म्हणतो की भगवंताशी नातं जोडायचं. जसं आता मधुरा भक्तीचं म्हटलं तसं दास्य भक्तीने जोडता येतं. मित्राच्या, सुदाम्याच्या आणि कृष्णाच्या किंवा अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या मित्राच्या मैत्रीभावानी त्या भगवंताशी नातं जोडता येतं. काही करूया, पण कुठला तरी नातेसंबंध भगवंताशी जोडावा. एखादी वृद्ध स्त्री आपल्या घरातल्या त्या पितळ्याची कृष्णाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला रोज स्नान घालते आहे, रोज त्याला नवीन नवीन चांगला पोशाख घालते आहे, दागिने घालते आहे, अत्तर लावते आहे, असं सगळं ती जे की करते आहे तो इतका भाव आहे, जणू की आपलं नातवंडच आहे आणि त्यालाच ती सगळं करते आहे अशा भावाने करते. त्या कुठल्याही भाव असला पाहिजे, कुठल्याही भावाला काही. आणि मग खरंच त्यांना जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं भगवंत म्हणतो ते खरं आहे की कुठेही असे तू म्हणशील ते भगवंत पुन्हा केल्याखेरीज राहणार नाही, पण तसा भाव मात्र भगवंताबद्दलचा आपल्या मनात असला पाहिजे. तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा, असं साधकांनी भगवंताजवळ अत्यंत तळमळीनं प्रार्थना केली ना तर भगवंत साधकाच्या बरोबर राहिल्याखेरीज राहणारच नाही. त्यांनी तर आपल्याला स्पष्ट सांगितलंच आहे. असा तो पाठीराखा आहे आपला. आता अर्जुनाच्या निमित्तानं त्यांनी आपल्याला सगळ्यांना ग्वाही दिली आहे की मी तुमचं पाठीराखा आहे. मग आपल्याला कशाचं भय वाटण्याचं कारण नाही, आपल्यात काही कमी नाहीच आहे. असं आपल्याला जे की आहे ते सगळं कसं आहे तर मैयासक्त, त्याच्या आसक्तीत राहिलं की आपलं काम झालं. आता थोडा आणखीन पुढला प्रश्न आला की आपण निर्गुण निराकाराचं चिंतन करायचं आहे. आता समोर अर्जुनाच्या समोर कृष्ण आहे म्हणून आपण हे सगळं म्हणतो आहे, पण एकीकडे आपण सुरुवात जी केली तेव्हा आपण पाहिलं की हा देह म्हणजे मी नाही, मग माझं स्वरूप काय आहे. त्यामुळे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे की निर्गुण निराकार भगवंताचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्याला कळावं म्हणून आपण सगुण रूपामध्ये आपलं जे काही दैवत आहे त्या दैवताच्या रूपामध्ये आपण त्याला पाहतो आहे, ही गोष्ट खरी आहे. पण मग आता चिंतन करायचं त्या निर्गुण निराकाराचं, त्याचा अर्थ काय, किंवा ज्ञान म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार त्या मैयासक्तमध्ये येतो. जरी शब्द एवढासा वापरला असला ना तरी मैयासक्त होणं म्हणजे हे सगळे जे काही प्रश्न आहेत मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं, भगवंताशी आसक्त व्हायचं.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या की सत म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, निर्गुण निराकार भगवंत म्हणजे काय, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे सगळं योगम युंजन म्हणजे 6व्या अध्यायामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या त्याच्यामध्ये इंद्रियांना कामाला लावलेलं आहे. त्यामुळे इंद्रिय काम करती, मन भगवंताशी लावलं की झालं. अगदी रोजची पूजा आपण करतो, ती पूजा हाताला सवय झाली आहे म्हणून आपण सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणानं करतो की त्याच्यामध्ये की आपल्याला वेगळं त्याच्यामध्ये बुद्धी खर्च करावी लागत नाही. पण आता आपण लक्षात असं घ्यायचं की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी त्याच्या अनुसंधानात करायच्या आहेत. त्यामुळे त्याचं अनुसंधान ठेवून हाताची कामं करतील आणि मनामध्ये मात्र भगवंताचं हे असलं पाहिजे. आपण स्वतः सगळं करतो, हाताची कामं करतात, आपल्याला काही आज्ञा द्यावी लागत नाही की अरे फुलपोळी फ्रीजमध्ये राहिली आहे ती आण, तुपाचा तो पाळायचा राहिला आहे तो भास, काही सांगावं लागत नाही. ॲटोमॅटिक आपले हात सगळे कामं करतात, त्या बाजूला जातात, त्या सगळ्या वस्तू गोळा करतात, सगळं आपण करतो. हे करताना अनुसंधान भगवंताशी ठेवणं. कदाचित असं पण असेल की ते सगळं करता करता आपण काही स्तोत्र म्हणतही असो, पण तरी देखील हाताने करायचं काम असेल, स्तोत्र म्हणत असलो तरी देखील मन त्याच्याशी आहे का हे आपलं आपण पाहायचं आहे. नाहीतर हे सगळं होईल, आपण सवयीनं सगळी कामं करतोय. आता म्हटलं तसं स्तोत्रही मुखाने म्हणतोय, वाचेनं तेही देवाचं नाव घेतोय, पण तरीही मन त्याच्या अनुसंधानात आहे का, तर ते त्याच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे. तर मग आपल्या जसं असतं ना की आपण लहानपणी ना काकड आरतीला जायचो, मला अगदी चांगलं आठवत आहे. त्या काकड आरतीमध्ये जी ती गाणी आहेत ना, ते ठीक आहे, आता नित्याने म्हणणाऱ्या सगळ्या त्या स्त्रिया त्या गाण्यांच्या अर्थाकडे किती पाहत असतील मला माहीत नाही. आपण आता मोठं झाल्यावर त्या गाण्यांचा विचार केला तर आपल्याला कळतं की किती त्याच्यात अर्थता आहे. त्या भगवंताला जणू की आपल्या घरातलं ते लहान बाळ आहे ते समजून त्याला हे करायचं. अगदी लोणी साखर खारे रामा, असं त्या रामाला लोणी साखर देतात. शुद्ध भाव शुभ्र नवनीत भक्ती साखर घातली त्यात. ते शब्द वाचले की असं वाटतं की खरंच आहे, शुद्ध भावाचं लोणी आहे, इतकं शुद्ध लोणी, सात्विक लोणी आहे, त्याच्यात भक्तिरूपी साखर घातली आहे आणि ते मी तुला आणलं आहे, असं ती मोठ्या अर्थतेनं ती म्हणते आहे. असं जे अनुसंधान आहे ते आपल्याला जमलं पाहिजे. किंवा माझ्या कानाला भूक लागली आहे, मग ती म्हणते माझा काना भुकेला झाला, काहीतरी आण गं, अगदी काही नाही तर उन्हून खिचडी तरी आण, असं मोठ्या यांनी आपल्याला सांगते. तर अशा सगळ्या गोष्टी पण ऐकल्या की हे जे आहे ना हे अनुसंधान. तर आपण आपल्याशी तुलना केली की आपल्याला कळतं की आपलं अनुसंधान कमी पडतं. म्हणून ह्या 7व्या अध्यायाची सुरुवात करताना भगवंतानी हा जो काही मय्यासक्त हा असा जो शब्द वापरला आहे त्या शब्दाचा विचार केला तर आपल्याला कळेल की प्रत्येक कर्म भगवंतासाठी असं आपल्याला जमलं पाहिजे. आता थोडंसं आपण पुढल्या पाहिजे, हे तर झालंच की अनुसंधानात राहायचं आहे. ही ह्या तिन्ही शब्दांमध्ये किंवा ही जे काही साधकाच्या गोष्टी भगवंतांनी या पहिल्या श्लोकात सांगितल्या त्या सगळ्याचा विचार केला तर अनुसंधान ठेवायचं. हाताने कर्म करत असलो तरी मनाने त्या भगवंताशी जोडलं जायचं. आणखी थोडासा विचार वरचा करूया की मी जे काही करते आहे ते आपल्याला भगवंतांनी सोपवलेलं काम आहे आपण म्हणतो आहे. मग त्यावेळेला आपल्या आवडीनिवडीचा प्रश्नच नाही आहे. मला आवडतं की नाही याचा विचार करायचं कारण नाही. ते सोपवलेलं काम आपल्याला आवडो न आवडो, देवानी सांगितलेलं आहे, सोपवलेलं आहे ते करायचं आणि मग ते उत्तमच करायचं. भगवंत हाच जर एकमेव आपला आश्रय आहे, म्हणजे आश्रय हा म्हटला आहे ना, माझ्या आश्रयाला हे म्हटलं आहे ना, मग आपल्या ज्याच्या आश्रयाला आपण जातो आहे, आपलं काय होतं, आपल्या आश्रयाच्या गोष्टी वेगळ्या असतात. आपला एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पैसा हा आपला आश्रय असतो. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार असतो की उत्तमातली उत्तम वैद्यकीय ट्रीटमेंट आपल्या म्हातारपणी जरूर भासली तर आपल्याला देता आली पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे त्या पैशाचा आपल्याला आधार वाटतो. ही पहिली गोष्ट. दुसरा एक आपला महत्त्वाचा आधार असतो तो म्हणजे माणसांचा. आपली मुलं, आपले नातेवाईक मंडळी, आपले शेजारी पाजारी, आपली परिचयाची आपली जोडलेली माणसं ही हाक मारली की मदतीला धावून येतील ह्याची आपल्याला खात्री असते आणि म्हणून तो एक आपला आश्रयाचा भाग असतो. तिसरा एक आश्रय आपल्याजवळ असतो की आपल्या काही मोठमोठ्या लोकांची ओळखी असतात. काही नाही, कुठल्या डॉक्टरांची ओळखी असतात किंवा आमदार खासदाराची ओळख असते, पोलिसांची ओळख असते आणि ही सगळी मंडळी आपल्याला कुठल्याही प्रकारे मदत करायला धावून येतील असा एक आपला आधार असतो, असा एक आपला आश्रय असतो. आणि आणखीन एक चौथा आश्रय आपला असतो की स्वकर्तृत्व. म्हणजे मला सगळं कळतं आहे असं असतं
आता हे सगळे जे आधार किंवा हे सगळे जे आश्रय आहेत ना, या सगळ्या आश्रयांचा विचार केला तर हे काही स्वरूपात आहेतही, मर्यादित स्वरूपात त्याचा आपल्याला उपयोग होईलही, अगदी काही आपण नाकारतो अशा असातला भाग नाही. पण हे सगळे थोडे बेभरवशाचे असतात, खात्री नाही देत आहेत. अगदी आपली आपली माणसं झाली तरी किती दिवस आपल्याला मदत करतील, कधीतरी आपल्याला असं लागेल असतं की आता कोण. आणि त्यावेळेला भगवंत हाच एकमेव आश्रय, हाच एकमेव आधार आपल्याला असतो. भगवंताची खरं तर भगवंत हा पहिला आपला आश्रय असला पाहिजे. आपण 5व्यावर त्याला नंबरवर ठेवला आहे. आधी हे सगळे आधार, हे सगळे आश्रय आहेत असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे त्या सगळ्यांवर आपण अवलंबून राहतो. पण खरं तर भगवंत हा पहिला आधार आपला असला पाहिजे की काही होऊ देत, तो आहे ना, काही चिंता करायचं काय, तो जे करेल ते आपल्यासाठी योग्यच असेल असा विचार केला पाहिजे. आणि नेहमी नेहमी आपण द्रौपदीचं उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की द्रौपदीने भगवंताला हाक मारली, का लागला याचं कारण भगवंतानी सांगितलं की तू हाक मारल्यावर मी आलो, तोपर्यंत तुला बाकीचे आधार वाटत होते ना, त्यामुळे तोपर्यंत मी आलो नाही, असा त्याचा अर्थ. तर आता हे सगळं जर आपल्याला तिन्ही शब्द कळलेत तर मग आपल्या लक्षात येईल की असंशयम समग्रम माम न्यास्यसी, असं ह्या तिन्ही गोष्टी जमल्या तुला तर मग संशयरहित होशील. पूर्णपणानं भगवंताबद्दलचा काही मनामध्ये संभ्रम राहणार नाही. जोपर्यंत थोडा थोडा संशय किंवा संभ्रम असतो ना, तोपर्यंत भगवंत काय नेमका आहे तो कळणारच नाही. भगवंताचं जे स्वरूप आहे त्याची आपल्याला योग्य ते माहिती, योग्य ते ज्ञान होणार नाही. म्हणून आता हे ज्ञान कुठं मिळेल तर भगवंत हा त्यांनी तत्सोडू सांगितलं आहे ना. भगवंत म्हणतात की ते ऐकणं किंवा वाचणं हा सगळा सत्संगाचाच विचार आहे. त्यामुळे त्याच्यातून तुला भगवंताच्या स्वरूपाविषयी सगळी अनुभूती येईल. या अनुभूतीचा उपयोग काय होईल तर शांतता, समाधान, आनंद प्राप्त होईल. भगवंताविषयीचं ज्ञान साधकाला आता भगवंत देणार आहे. म्हणजे आता काय केलं की मिळणार आहे तर भगवंत कसं आहे याचं ज्ञान आपल्याला लगेच पुढल्या श्लोकात आपल्याला देतील. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञानम अविमिश्रते. आता इथे तर म्हणजे आहेत की मी काय केलं, मी तुझ्यासाठी हे सविज्ञानम ज्ञानम, विज्ञानासहित सगळं जे तत्त्वज्ञान आहे आपण पाहणार आहोत. अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला याच्यासाठी पाहावे लागणार आहेत. तर हे सगळं जाणून सविज्ञानम ज्ञानम, सगळी विज्ञानासहित जे तत्त्वज्ञान आहे ते सगळं अशेषतः, काही शिल्लक ठेवणार नाही, अगदी स्पष्टपणानं संपूर्णपणानं हे ज्ञान मी तुला सांगणार आहे. वक्ष्यामी म्हणजे सांगेन. आणि हे जर तू जाणलंस, हे ज्ञात्वा, तर मग या संसारामध्ये, या जगामध्ये भूयः, पुन्हा पुन्हा दुसरं जाणायचं काहीही शिल्लक राहणार नाही. व्यवहारात आपण पाहिलं तर व्यवहारातल्या भौतिक ज्ञानाबद्दल भगवंत बोलत नाही आहेत. मला एक जाणलंस की अन्य तुला काही जाणायला नको, हे आध्यात्मिक बाबतीमध्ये भगवंत आपल्याला सांगतो आहे. आपण भौतिक किंवा व्यावहारिक ज्ञानामध्ये हे जर विचार करायला लागलो तर ते शक्य नाही आहे. हल्ली तर इतकं स्पेशलायझेशनचं युग आहे की नुसती MBBSची डिग्री घेतली म्हणजे पुरणार नाही आहे. तर त्याच्यात स्पेशलायझेशन काय आहे. मग गमतीनं कोणी म्हणतोच की नाक कानाचं स्पेशलायझेशन आहे, मग डाव्या कानाचा का उजव्या कानाचा. तर आता तर इतकं टोकाला गेलेलं आहे. पण ह्या भौतिक गोष्टींमध्ये आपल्याला नाही व्हायचं. भगवंत म्हणत आहेत की मी तुला तत्त्वज्ञानाच्या भाषेतल्या गोष्टी सांगतो आहे की हे जे तुला हातचं राखून मी काही ठेवणार नाही. जे तुला सांगायला हवं ते सगळंच्या सगळं मी तुला सांगणार आहे. आणि सांगितल्यावर तुझ्या मनात संशय राहणार नाही, अन्य काही तुला ऐकण्याची आवश्यकताच नाही, आणखीन काही तुला जाणून घ्यायला शिल्लकच राहणार नाही, असा ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. आता आपण पाहत आलो की संत असू दे, सद्गुरू असू दे, सद्ग्रंथ असू दे, शास्त्र असू दे, आपल्याला सांगताय की भगवंत आहेच. आपण सगळे अस्तिक्य बुद्धी असणारे आहोत. त्यामुळे भगवंत आहेच, अत्यंत दयाळू पण आहे, याच्याबद्दल आपल्याला खात्री आहे. आपल्या पण तो हृदयात आहे. अगदी हनुमंतासारखं हृदय फाडून आपण दाखवू नाही शकलो तरी आपल्या हृदयामध्ये त्याचं स्थान आहे, याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. मग असं जर आहे तर तो, याचं कारण असं आहे ना की आपली जी संस्कृती आहे किंवा आपलं जे एक भावविश्व आहे त्याच्यामुळे आपण हे असं म्हणतो आहे की भले आपण त्या भगवंताला असं काही पाहिलेलं नाही आहे पण तरी देखील तो आहेच आहे. हे संतांनी सांगितलेलं. कदाचित असं असेल की संतांच्या अनुभवातून आपल्यापर्यंत आलेली ही ऐकीव गोष्ट पण असेल.
आपण असं धरूया की हे ज्ञान आपलं स्वतःचं नसलं तरी ऐकीव आहे किंवा वाचलेलं आहे. याला तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये परोक्ष ज्ञान असं म्हणतात, की परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहिलेलं, म्हणजे संतांच्या नजरेनं पाहिलेलं. आपल्याला नसेल अनुभव, पण इतर जण मंडळी सांगता आहेत तर त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा घ्यायला हरकत नाही, असा विचार करून त्या ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती नसली तरी देखील आपल्याला साधना करताना त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेता येईल. समजा आपण तसं केलं आणि भगवंताच्या स्वरूपाचा अनुभव आपण स्वतः घेतला तर तोच विषय आपल्या या 7व्या अध्यायाचा आहे. त्याचं नावच मुळी ज्ञान विज्ञान योग आहे. त्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि विशेष ज्ञान विज्ञान योग आहे. तो नुसतं ज्ञान नाही आहे तर विशेष ज्ञान आहे. आधी आपल्याला परोक्ष ज्ञान असा शब्द वापरला की दुसऱ्याच्या संतांच्या नजरेनं आपल्याला झालेलं ज्ञान, आणि आपल्याला झालेलं ज्ञान म्हणजे स्वरूपाचं ज्ञान. माऊलींनी त्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान असा शब्द वापरला आहे. आपण आता या ज्ञान अज्ञान आणि विज्ञान या सगळ्या शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. भगवंताला ह्या दोनही रूपांचं ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान असू दे नाही तर विज्ञान असू दे, की आपण सगुण आणि निर्गुण असं म्हणूया. तर सगुण असू दे तर निर्गुण असू दे, भगवंत सांगतायत पार्था मी तुला स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान सांगणार आहे. प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये भगवंत समोर आहेच, पण निर्गुण निराकार भगवंत पण मी तुला सांगणार आहे. ते जे विशेष ज्ञान आहे ते पण मी तुला सांगणार आहे. आता हे 2 शब्द आपण समजून घेऊया. अगदी भाषेच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या लहानपणी आपण जेव्हा सामान्य नाम आणि विशेष नाम असं शिकलो होतो, म्हणजे आपण पाहिलं होतं की डोंगर, नदी, गाव हे काय आहे, हे सामान्य नाव आहे. पण हिमालय, गंगा, महाड असं म्हटलं की त्याला काय झालं, विशेष नाव आहे. म्हणजे स्पेसिफिक तीच गोष्ट. सगळ्या पर्वतांबद्दल बोलत नाही आहेत, हिमालयाबद्दल बोलत आहे, सगळ्या नद्यांबद्दल बोलत नाही आहे, गंगेबद्दल बोलत आहे, सगळ्या खेडेगावांबद्दल बोलत नाही आहे, महाड या गावाबद्दल बोलत आहे. मग त्याला झालं विशेष, नाही तर सामान्य. तसं सामान्य म्हणजे हे जे ज्ञान शब्द वापरला आहे तो अशा अर्थाने सगळ्यांना कळेल असं म्हटलं आहे. आणि विशेष ज्ञान असेल तर स्पेसिफिक त्याला विज्ञान असं म्हटलं आहे. आणखीन एका पद्धतीने या 2 शब्दांचा अर्थ सांगितला आहे, म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने. हे आता आपल्याला भाषेच्या दृष्टीने आपण विचार केला आणि पटकन आपल्याला ही गोष्ट कळते, सामान्य नाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय ते आपल्याला कळतं. तसं आणखीन एका पद्धतीने आपण ज्ञान म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये नॉलेज असं आपण म्हणतो, ते उपयोगात आणण्यासाठी जे असतं, म्हणजे आता समजा वीज ही गोष्ट आपण धरली तर वीज ही एक शक्ती आहे. तर या विजेसंबंधीचं जे नॉलेज आहे ते की सगळ्यांना असायला हवं याच्यातला काही भाग नाही आहे. आपल्याला विजेचं ज्ञान काय असतं की आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणाहून वीज येते, जर लाईट गेले तर कोणाला नेमकं कळवायचं इथपर्यंत आपल्याला ज्ञान असलं की आपल्याला ते पुरेसं आहे. मग आपल्याला ज्ञान काय लागतं, तर या शक्तीवर चालणारी जी यंत्र आहेत त्या यंत्राचा मला जो काही उपयोग होतो आहे, की मला थंड हवा आहे का, गरम हवा आहे का, वारा हवा आहे का, नेमकं का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्याच्यामधून मिळतात त्याला म्हणायचं विज्ञान. म्हणजे शक्ती म्हटलं तर हे ज्ञान आहे आणि त्या शक्तीतून काय मिळणार आहे ते विज्ञान आहे. मग त्या शक्तीचं काय करावं आणि काय करू नये हे पण आपल्याला ठरवण्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो. त्यामुळे ह्या ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये बुद्धी तरल ठेवली पाहिजे आपल्याला. मग आणखीन स्वरूप आणि निर्गुण निराकार असं म्हटलंच. भगवंताचं स्वरूप म्हणजे हे ज्ञान, सगुण रूपातलं स्वरूप किंवा ब्रह्मज्ञान आत्मज्ञान असा शब्द वापरला आहे. आणि मग त्याचं हे जे सगळं दृश्य विश्वामध्ये पडतो आहे म्हणून त्याचं हे विज्ञान मोठं रूप असं आपल्याला शरीर किंवा देह आहे हे समजा आपण ज्ञान म्हटलं तर ते कसं आहे हे जाणणं. आता कसं आहे हे जाणणं म्हणजे आपण शारीरिक शरीरशास्त्र ह्या दृष्टीने विचार केला तर हाडं स्नायू यांची माहिती, त्याची जी काही रचना आहे ते आपल्याला शरीरशास्त्रामध्ये येईल. तर तो एक शरीर जाणून घेण्याचा भाग झाला. पण आपण आता विचार आध्यात्मिक ग्रंथाचा करतो आहे त्यामुळे हे शरीर आपलं कायमचं नाही आहे. म्हणजे शरीराबद्दलचं ज्ञान असणं, हा देह म्हणजे मी आहे असं जरी म्हणायचं नसलं तरी या देहामुळे मी अनेक गोष्टी करते. त्यामुळे देह म्हणजे हे ज्ञान झालं तर त्याचं विशेष ज्ञान काय, तर हे शरीर कायमचं नाही आहे, हे नष्ट होणारं आहे, त्यामुळे त्याचे फार लाड करायचे नाही आहेत. हे झालं आध्यात्मिक विज्ञान. असं ज्ञानाचं आणि विशेष माहिती आपल्याला त्यातल्या विशेष ज्ञानाची माहिती मिळणं असं कळेल. मी म्हणजे हे शरीर नाही हे आपल्याला ज्ञान कळलं. मग शरीराहून वेगळं किंवा
जे काही न दिसणारं जे आहे ह्या देहामध्ये, माझं जे स्वरूप म्हणतं आहे ते दिसत नाही आहे, ते जे चैतन्य आहे ते म्हणजे हे विशेष ज्ञान. अशा पद्धतीने ज्ञानाचा आणि विज्ञानाचा आपल्याला अर्थ समजून घेता येईल. किंवा आपण म्हणतो की माझ्या मनात कामक्रोधादी सगळे विकार आहेत, हे आपल्याला कळतं. त्यामुळे आपण म्हणू की मनाचं हे काय, मनाची माहिती काय, तर हे सगळे विकार असणं. पण आता त्यातून आपल्याला बाहेर कसं यावं, त्यासाठी नेमकं काय करावं, कोणते ग्रंथ वाचावे, नेमकं हे जाणणं, मग ही विशेष गोष्ट झाली. मग त्याला विज्ञानाच्या कॅटेगरीत न्यायचं. त्यामुळे विशेष ज्ञानाचा आपल्याला विचार करायचा आहे. माऊलींनी आपल्याला या श्लोकाचा विचार करताना थोडं वेगळ्या पद्धतीने माऊलींनी सांगितलं आहे. माऊली म्हणतात की त्याही ओवीचा आपण विचार करूया. आपण जसं आता सामान्य नाम आणि विशेष नाम असा विचार केला. माऊली म्हणतात अर्जुना तया नावज्ञान, म्हणजे ब्रह्मज्ञानाची व्याख्या अर्जुनाला ते करून सांगतायत की ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं. येर ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं ते सांगणार आहेत. पण येर म्हणजे उरलेलं, त्या ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मज्ञान बाजूला ठेवलं तर उरलेलं जे सगळं आहे ना ते विज्ञान, ते सत्यबुद्धी हे अज्ञान. ते म्हणतात असं की हे जे दृश्य जग आहे, ह्या सगळं दृश्य जगाला सत्य मानणं हे अज्ञान आहे. परत ऐका, दृश्य जगाला सत्य मानणं हे अज्ञान आहे. आता हे अज्ञान नष्ट होईल की हे दृश्य जग खरं नाही, हे सगळं मिथ्या आहे, हे जेव्हा खरं ज्ञान होईल, त्याला विशेष ज्ञान, हे विशेष ज्ञान जेव्हा होईल तेव्हा ब्रह्मज्ञान काय ते कळेल. 3 स्टेप सांगितल्या की या दृश्य जगाला खरं मानणं हे अज्ञान. हे जेव्हा अज्ञान आपल्याला कळलं आणि दृश्य जग मिथ्या आहे असं लक्षात आलं तेव्हा झालं विज्ञान, विशेष ज्ञान झालं की दृश्य जग खरं नाही आहे. आणि मग खरं काय आहे तर खरं आहे ते ब्रह्मज्ञान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे झालं ज्ञान. असं माऊलीने आपल्याला सहज एका ओवीतच सांगून टाकलं. त्यावेळी आपल्याला या 3ही शब्दांचे अर्थ कळतील. त्यातून आपण असं लक्षात घेऊया की आपल्या मनामध्ये येणाऱ्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, म्हणजे आता हे ज्ञान विज्ञान आणि हे करताना आपला हेतू काय आहे तर आपल्याला समाधान मिळणं, शांती मिळणं, आनंद मिळणं, ह्यासाठी सगळा प्रयत्न आहे. मग ज्या अनावश्यक गोष्टी आपल्या मनात येतात त्या कशा थांबवायच्या हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण एक लक्षात घ्यायचं की जगाच्या उठाठेवी करायच्या नाही. बऱ्याचशा गोष्टी आपण अकारण, काही आपल्याला आवश्यकता नसते तरी आपण चौकशा करत असतो, त्या सगळ्या बंद करून टाकायच्या. म्हणजे मग मनाला भगवंतामध्ये गुंतवता येईल. आपण अकारण अनेक गोष्टींचा विचार करतो, काही संबंध नसलेल्या पण गोष्टी मनात आल्या की बोलायला म्हणजे बोलतो. तर मनाला तपासायला सांगायचं की हे आवश्यक आहे का. आणि मग लक्षात याचं असं येतं की अनावश्यक गोष्टी बाजूला केल्या तर आपल्याला त्या मनाला थोडी सवड सापडेल आणि आपण त्याला भगवंताशी गुंतवू शकू. त्याखेरीज आपल्याला आणखीन या अध्यायामध्ये जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जगदीश्वर म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. हे सगळं कशासाठी आहे, त्या भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी. करत यावळे तैसा हरी, इतका सहजपणानं भगवंत आपल्याला कळला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि पुन्हा कसा तर मनामध्ये संभ्रम असता कामा नये, आणखीन काही जाणायचं आहे असं शिल्लकच असता कामा नये, असं सगळं पाहिजे. म्हणजे जीवाच्या रूपानं जाणायचं, जगताच्या रूपानं जाणायचं, जीवाच्या रूपानं जाणायचंच भगवंताला की ह्या देहामध्ये तो आहे, किंवा दृश्य विश्वाच्या दृष्टीनं पण म्हणजे जगताच्या दृष्टीने पण जाणायचं, ईश्वराच्या रूपाने पण जाणायचं, आणि या सगळ्याचा आधार असणारा जो परमात्मा आहे त्याच्या पण रूपानं त्याला जाणायचं. असं 4ही गोष्टींना त्या भगवंताला जाणायचं आहे. हे एकदा त्या भगवंताला जाणलं की मग आणखीन जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही असं भगवंत सांगतोय. आता खरी गोष्ट आहे, दृश्यसृष्टी जी आहे तिला खरं मानतो आपण आणि ते आपलं अज्ञान आहे. आता ह्या अज्ञानाकडून आपल्याला ब्रह्मज्ञानाकडे म्हणजे खऱ्या ज्ञानाकडे जायचं आहे. असं जेव्हा दृश्य जगाला खरं मानणं, हे खरं नाही, हे मिथ्या आहे, इथून आपल्याला खरं काय त्या ज्ञानापर्यंत जायचं आहे. या दृश्यसृष्टीची गंमत अशी आहे की त्याच्यात विविधता आहे, सारखं बदल होणारी गोष्ट आहे. आणि ती सृष्टी पण परमेश्वराचाच आविष्कार आहे, त्याच्यामध्येही परमेश्वर आहे. पानं, फुलं, नद्या सगळ्या ठिकाणी परमेश्वर आहेच आहे, तोही त्या भगवंताचाच आविष्कार आहे. हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे समजून घेणं म्हणजे ज्ञान.
ती दृश्यसृष्टी मिथ्या आहे, यद्यत दृष्टम तद नष्टम, ते नष्ट होणार आहे, पण तेही भगवंताचाच आविष्कार आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. याही सगळ्यामध्ये तोच भरलेला आहे. हे जे आहे ते विशेष ज्ञान. भले ते नाशिवंत आहे तरी त्या नाशिवंतामध्ये तो आहे. भले हा देह नाशिवंत आहे तरी त्या देहामध्ये ईश्वर आहे. जन्मभरी या श्वासा इतके मोजियले हरिनाम. आता ह्या ओळीचा अर्थ आपल्याला सहज कळेल. हे ज्याला बरोबर समजलं, या जगामध्ये शिकण्यासारखं खरं म्हणजे वेगळं काही नाही, आणखीन काही शिकायला नको आहे. सगळ्या ज्या काही आपल्या समस्या किंवा आपले जे काही संभ्रम संशय आहेत ते दूर होतील आणि अगदी मन शांत होऊन जाईल. काय केलं तर जन्मभरी या श्वासा इतके मोजी आले हरिनाम. नाम घेणं हे काम कोणाचं आहे तर मनाचं आणि बुद्धीचं आहे. जरी मनातल्या मनात नाम घेतो आहे तरी मनाचं आणि बुद्धीचं दोघांचं हे काम आहे. आणि श्वास घेणं, जन्मभरी या श्वासा इतके मोजिले हरिनाम, श्वास घेणं हे प्राणशक्तीचं काम आहे. मग प्राणशक्ती आणि बुद्धीची शक्ती या दोन्ही एकत्र आल्या पाहिजेत, मग श्वासागणिक नाम ही गोष्ट आपल्याला कळेल. म्हणजे ज्ञानशक्ती आणि प्राणशक्ती या एकत्र आल्या पाहिजेत. हे साधलं की भगवंताचं जाणणं, हेच भगवंताला जाणणं आहे. आपली प्राणशक्ती आणि आपली ज्ञानशक्ती या दोन शक्ती एकत्र आल्या की जन्मभरी या श्वासा इतके मोजे आले हरिनाम कळेल. मग श्वासागणित भगवंताचं नाम घेतलं जाईल. देहात काढून काही कामं होत राहतील पण भगवंताचं अनुसंधान टिकेल. हे एकदा समजलं की मग काय होईल माहिती आहे का, की मग विश्वची माझे घरं ही गोष्ट आपल्याला कळेल. त्याची आपल्याला एक अनुभूती येईल. प्रत्येक जण माझा आणि मी प्रत्येकाचा नव्हे, आमच्या दोघात द्वैत नाहीच असा एक विचार आहे. हे एकदा समत्व मनामध्ये आलं ना की सगळ्या गोष्टी कशा छान होतील बघा. समजा आपण असा विचार करूया की ह्या प्रकारच्या असं ज्ञानविज्ञानाची अनुभूती झालेला एखादा डॉक्टर आहे, त्याला हे कळलं गीतेतलं ज्ञानविज्ञान काय आहे. आणि मग असं ज्याला कळलेलं आहे तो काय करेल, पेशंटकडे गिऱ्हाईक म्हणून पाहणार नाही, तो पेशंटकडे सेवाभावानं पाहिल. लुटण्याचा विचार त्याच्या मनात येणार नाही. प्रत्येकच माणूस ह्या ज्ञानविज्ञान जाणला की तो आपल्या गीतेतला हा विचार तरी समजून घेतला तर त्याचं सगळं प्रत्येक कर्तव्य तो अत्यंत जबाबदारीनं करेल. आणि मग असं जबाबदारीनं समजदारीनं केलेलं कर्म असेल तर ते करण्यामध्ये त्याला सुख समाधान आनंद मिळेलच. म्हणजे व्यवहार नीट होईल किंवा अन्य काही शिकावं लागणार नाही असं जे भगवंत सांगतो आहे ते ह्या अर्थाने की एकदा ज्ञानविज्ञान कळलं की हाताने कर्म दुसरी होतील पण ती समजदारीनं होतील, ती अत्यंत जबाबदारीनं होतील. मग ह्या व्यवहारी जगात, ह्या भौतिक जगात सुद्धा निरनिराळ्या ज्या गोष्टी आपण करतो ते सगळं करताना आपलं जीवन ज्ञानी, आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी राहील याच्यासाठीच आपला प्रयत्न असेल. आणि हे जे काही आहे या ज्ञानामुळेच आपण जे काही कर्तव्य म्हणून आपण करताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आपण असं म्हणतो तर तात्पुरतं नाही तर शाश्वत आनंदाचा विचार पाहिजे. आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट करतो मग आपल्याला वाटतं की माझ्या मनासारखं झालं तर ते तेवढ्यापुरता आनंद मिळेल. हे जे काही आपण म्हणतो आहे याच्यात कायमस्वरूपी आनंद, शाश्वत आनंद आपल्याला मिळेल. आणखीन मिळवण्यासारखं काय तर भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान एकदा का झालं की आणखीन काही मिळवण्यासारखं राहत नाही असं आपल्याला दुसऱ्या श्लोकात स्पष्टपणे सांगितलं. आता थोडा प्रश्न असा आहे की आता हे जर आपल्याला कळलं आहे तर मग माणसं असं का वागत नाहीत, सर्वांना हे सगळं प्राप्त होईल ना, तर मग असं माणसं का वागत नाहीत हा विचार तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. तो आपण पुढल्या गुरुवारी विचारात घेऊया. आज इथे थांबूया. धन्यवाद.